भाजपच्या माध्यम प्रवक्त्यांची यादी आता वादाच्या भोवऱ्यात सापडली। विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकमांचं नाव देखील या यादीत असल्यामुळे आता नवा वाद ओढावण्याची शक्यता आहे। विशेष निमंत्रित सदस्य म्हणून उज्ज्वल निकमांचं नाव आहे। विशेष सरकारी वकील भाजपचे प्रवक्ते कसे, असा सवाल देखील याच निमित्तानं उपस्थित होतोय। सरकारचे महत्त्वाचे खटले लढणारे निकम भाजपचे प्रवक्ते कसे, असा सवाल देखील याच निमित्तानं उपस्थित होतोय। तर भाजपने जाहीर केलेल्या माध्यम प्रवक्त्यांची यादी आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे। विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचे नाव विशेष निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। विशेष सरकारी वकील या पदावर असणारा व्यक्ती एका पक्षाचा निमंत्रित प्रवक्ता कसा होऊ शकतो, असा सवाल याच निमित्तानं उपस्थित केला जातोय। उज्ज्वल निकम यांनी भाजपच्या तिकिटावर लोकसभेची निवडणूक देखील लढवलेली होती, त्यामध्ये त्यांचा पराभव झाला। पराभव झाल्यानंतर उज्ज्वल निकम पुन्हा विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती झालेली होती, त्यांच्याकडे तो पदभार पुन्हा देण्यात आलेला होता। मात्र आता भाजपचे प्रवक्ते म्हणून त्यांची अधिकृत नियुक्ती केल्यानंतर ही संपूर्ण यादी आता वादाच्या भोवऱ्यात सापडलेली आहे। तर या संदर्भात चर्चा करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमाताई अंधारे आपल्याशी जोडल्या जातात। त्यांच्यासोबत आपण सविस्तर चर्चा करूया। सुषमाताई, ही यादी तुम्ही पाहिली असेल, तुम्ही एक महत्त्वाचं ट्विट देखील केलं, त्या ट्विटचा देखील संदर्भ आपण घेऊयात। भाजपच्या माध्यम प्रवक्त्यांची ही यादी आहे। यादीमध्ये एक महत्त्वाचं नाव आहे, ते म्हणजे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम, ज्यांनी लोकसभेची निवडणूक लढवली। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झाला। पराभव झाल्यानंतर पुन्हा विशेष सरकारी वकील म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आणि आता भाजपचे प्रवक्ते म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं तुमची महत्त्वाची प्रतिक्रिया अपेक्षित आहे। भाजपाकडून जे लोक बोलतात ते सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्यासाठी ठरवून बोलायला सांगितलेले लोक असतात। आतापर्यंत ही सगळी जबाबदारी जी होती ती नितेश राणे, निलेश राणे, नवनीत राणा, चित्रा वाघ अशा अनेक लोकांवरती ती जबाबदारी दिली होती, की जे रोज उठून अत्यंत बेसलेस बोलायचे, कर्णकर्कश ओरडायचे, आक्रस्ताळेपणा आणि आकांडतांडव करायचे आणि सामाजिक स्वास्थ्य बिघडवायचे। पण कदाचित भाजपच्या आता हे लक्षात आलेलं असावं, की या कर्णकर्कश बोलण्याचा काही फार परिणाम होत नाहीये। त्यामुळे त्यांनी खांदेपालट करत आता त्याच्यातले भडकाऊ वक्तव्य करणारे, जास्तीत जास्त चिथावणीखोर बोलणारे अशा लोकांची यादी जी तयार केलेली आहे, या यादीमध्ये उज्ज्वल निकमांचं नाव येणं हे प्रचंड आक्षेपार्ह आहे। एकतर सरकार निवडणूक लढलेला माणूस, भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढलेला माणूस पुन्हा एकदा सरकारी वकील म्हणून त्याची नियुक्ती केली जाते आणि आता सरकारी वकील म्हणून नियुक्ती असणारा माणूस जर भाजपचा अधिकृत प्रवक्ता म्हणून बोलणार असेल तर हे धक्कादायक आहे। ज्युडिशरीमध्ये मला वाटतं हे अगदी पहिलं ज्युडिशरीच्या इतिहासातलं, न्याय व्यवस्थेच्या इतिहासातलं हे पहिलं उदाहरण आहे, की एखादी व्यक्ती सरकारी पदावर कार्यरत आहे, सरकारी वकील आहे आणि सरकारी विशेष वकील असताना सुद्धा ते अशा पद्धतीने भाजपचा प्रवक्तेपद सांभाळणार आहेत, हे वाईट आहे। सुषमाताई, याच संदर्भातला पुढचा महत्त्वाचा प्रश्न, महाराष्ट्र सरकारची महत्त्वाची जबाबदारी विशेष सरकारी वकील म्हणून निकमांवर आहे आणि तरी देखील महाराष्ट्रातील एका पक्षाचं प्रवक्तेपद ते जर स्वीकारत असतील तर ते नैतिक आहे का? आणि जर नैतिक नसेल तर तुमच्या पक्षाच्या वतीने तुम्ही या संदर्भात कशा पद्धतीचा आवाज उठवाल? मला हेच सांगायचंय की जे देवेंद्र फडणवीस साहेब फार लोकसभा निवडणुकीचं अर्थमॅटिक आणि फेक नरेटिव्ह सारखे मोठमोठाले शब्द वापरत होते, खरं तर फडणवीस साहेबांना अर्थमॅटिक काही ढेकळं कळलेलं नाहीये। आणि जर तुम्ही म्हणत असाल की संविधान धोक्यात नाहीये आमच्यामुळे, तर हे काय आहे? ही कायद्याची मोडतोड आहे की तुम्ही एका राज्याची बाजू मांडणाऱ्या सरकारी विशेष वकिलाला तुमच्या पक्षाचा प्रवक्ता म्हणून त्याला लेटर हेडवर जागा देता। हा कायद्याचं उल्लंघन नाही तर काय? ही सरळ सरळ घटनाबाह्य गोष्ट आहे, पण सरकारच घटनाबाह्य असल्यामुळे यांना काही कायद्याची कुठली पत्रासच ठेवायची नाहीये। कायदा मोडायला बसलेले हे सगळे लोक आहेत, यांना खरंच संविधान बदलायचंय हे पुन्हा पुन्हा स्पष्ट दिसतंय। सुषमाताई, पुढचा महत्त्वाचा प्रश्न, विशेष सरकारी वकिलांची जर एखाद्या पक्षाच्या प्रवक्तेपदी नियुक्ती होत असेल, तुमच्या म्हणण्यानुसार ते चुकीचं आहे, या संदर्भात तुम्ही कशा पद्धतीचा आवाज आता उठवणार आहात? हे आता मी अजून माझ्या काही विधी क्षेत्रातल्या काही सहकाऱ्यांशी मी बोलतेय आणि या संदर्भाने उद्या तसा सुट्टीचा दिवस आहे, सोमवारी आम्ही स्वतः यावर लीगल ऍक्शन घेत आहोत। अगदी
सुषमाताई, तुम्ही आमच्यासोबत संवाद साधला, तुमची महत्त्वाची प्रतिक्रिया पोहोचलेली आहे. चर्चेबद्दल धन्यवाद. तर विशेष सरकारी वकील भाजपचे प्रवक्ते कसे असा सवाल या निमित्तानं उपस्थित होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या अर्थातच प्रवक्ता सुषमाताई अंधारे यांच्यासोबत देखील आपण चर्चा केलेली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची प्रतिक्रिया नेमकी काय आहे ती देखील आपण जाणून घेतलेली आहे. मात्र उज्ज्वल निकमांचं नाव या यादीत आल्यामुळे आता ही यादीच वादाच्या भोवऱ्यात सापडलेली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.